नमस्कार, मी रेणुका. तर तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे. ते घरी अगर तुमच्या उरलेल्या चपाती या भाकरी आहेत आणि हा विचार पडतो आता त्या भाकरी या चपातीचं काय करायचं, तर आज मी तुमच्यासाठी त्याच उरलेल्या चपाती या भाकरीपासून बनवलेली एक रुचकर अशी कमी तेलाची चटपटीत रेसिपी घेऊन आलेली आहे, जी तुम्ही एकदा नक्की करून बघा. तुम्हाला ही फार आवडेल. पण त्याअगदी अगर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडल्या तर माझ्या रेसिपीजना नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मग चला सुरू करूया आजचा व्हिडिओ. मग ही रेसिपी बनवण्यासाठी मी ते काही उरलेल्या चपात्या घेतलेल्या आहेत, तर तुम्ही ते भाकरीचा पण वापर करू शकता. तर सर्वात आधी आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये या चपातीचा एकदम बारीक चुरा करून घालायचा आहे. मग आपल्याला या चपात्याची एकदम बारीक पावडर बनवून घ्यायची आहे. तर मी ते चपातीची एकदम बारीक पावडर बनवून घेतलेली आहे. त्यानंतर ही पावडर आपल्याला एका बाउलमध्ये घालायची आहे. मग सर्वात आधी आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार लाल मिरचीची पावडर घालायची आहे. तर तुम्ही ते चवीनुसार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता. मग आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहे. मग यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. त्यानंतर ही रेसिपी चटपटीत बनवण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये 2-3 चमचे दही घालायचे आहे. तर तुम्ही आपल्या चवीनुसार याच्यामध्ये दहीचा वापर करू शकता. त्यानंतर आता आपल्याला हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहेत आणि हा जो चपातीचा चुरा आहे तो या दह्यामध्ये व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचा आहे. तर घटसर असा हा चपातीचा चुरा आपल्याला या दह्यामध्ये मळून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडेसे हातामध्ये घ्यायचे आहे आणि त्याला अशा पद्धतीने हा शेप द्यायचा आहे. तर अशा शेपमध्ये आपल्याला हे सगळे मिश्रण बनवून घ्यायचं आहे. तर मी ते बनवून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला गॅसवर एक भांडी ठेवायचे आहे आणि यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा पांढरे तीळ घालायचे आहेत. तर तुम्ही ते मोहरीचा पण वापर करू शकता. तर आता आपल्याला हे जे तीळ आहेत ते तेलामध्ये थोडेसे परतून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला ही रेसिपी याच्यामध्ये घालायची आहे आणि या तेलामध्ये 1 मिनिटापर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. तर आता इथे हा उरलेल्या चपातीचा एक वेगळ्या पद्धतीचा कमी तेलाचा नाश्ता बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवून गरमागरम चहा बरोबर या कॉफी बरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता. तर माझ्या व्हिडिओमध्ये इतकेच. पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये. तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ.